नांदेड जिल्ह्यापासून खरी अर्थाने सुरुवात केली. त्याचा अखंड धागा दोरा पकडून संबंध महाराष्ट्र नव्हे तर संबंध भारतभर लिंगायत एक मोठी चळवळ आणि लिंगायतांच्या असणाऱ्या मागण्या हाच एकमेव उद्देश घेऊन जी अविनाश भैयाने लिंगायताची मुठ बांधणी केली ही खऱ्या अर्थाने आपल्यासाठी प्रेरणादायी आणि मार्गदर्शक आहे. याचाच विचार घेऊन याचाच धागा घेऊन आपण प्रत्येकाने फक्त आणि फक्त लिंगायताची मुठ बांधणी आणि याच्या पाठीमागे असणारं एक खंबीर नेतृत्व हे आपल्याला पाहिजे. आणि ते खंबीर नेतृत्व खऱ्या अर्थाने आज आपल्याला तरुणाईला खऱ्या अर्थाने मार्गदर्शन करण्यासाठी तरुणाईला प्रेरक रूपाने समाजाचं एक चित्र वेगळं दाखवण्यासाठी समाज हा लिंगायत समाज हा कोणत्या पद्धतीने आहे आणि त्याची खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये असो या भारतामध्ये असणार त्याची ताकद कोणत्या पद्धतीने आहे हे दाखवण्यासाठी एक खंबीर नेतृत्व म्हणून आपल्याला अविनाश भैयाच्या रूपाने एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व आपल्याला लाभले. त्यामुळे अविनाश भैयाच्या सोबत आपण प्रत्येकाने राहायचंय, त्यांचे विचार आपण आत्मसात करायचे आणि खऱ्या अर्थाने अविनाश भैयाकडे पाहिलं तर फक्त पूर्ण लिंगायताचीच विचारधारा त्यांच्यापाशी नाही तर संबंध संपूर्ण भारतीय जितके समाज आहेत त्यांच्या विचारधारा त्यांच्यामध्ये काय आहेत या पोट जातीमध्ये प्रत्येकाच्या हे त्यांच्यामध्ये एक अभ्यासू व्यक्तिमत्व नुसतं व्यक्तिमत्व असून चालत नाही पण ते अभ्यासू पण पाहायला पाहिजे. तेच व्यक्तिमत्व अविनाश भैयाच्या रूपाने आपल्याला भेटते. तो विचार ती जे सांगते त्यांच्या विचारातून आपण काय प्रकट करणार आहोत त्यांच्या विचारातून आपल्याला काय भेटणार आहे आणि इथून पुढे लिंगायतांचं योगदान काय हे खऱ्या अर्थानं आपल्याला समजायला पाहिजे. जर लिंगायताचं आपल्याला योगदान समजलं नाही तर मग उपयोग काय, मग आपलीच विचारधारा नेमकी काय हीच आपल्याला माहिती पाहिजे. त्याच्यामुळे हा सगळा प्रपंच आंदोलनाच्या माध्यमातून असेल चळवळीच्या माध्यमातून असेल गावगाव असणाऱ्या लिंगायताच्या प्रत्येक तरुणांच्या मनामध्ये बिंबवण्यासाठी अविनाश भैयाच्या रूपाने खऱ्या अर्थाने प्रेरणादायी मार्गदर्शन आपल्याला मिळते. हाच आपला खरा बहुमान म्हणून समजून आपण प्रत्येकानं अविनाश भैयाच्या सोबत लिंगायताची खरी मुठ बांधणी ही करायला पाहिजे. एवढीच ती दोन शब्द व्यक्त करतो.